नमस्कार मित्रांनो, आपण आज जी वॅगनर जी आहे ती शॉकअप बदलवण्यासाठी आणली आहे। जे शॉकअप घेतले आपण दोन मारुती जेन्युइन पार्ट्स आणि याच्या रबर्स घेतले दोन। आता हे बदलवायचं आहे। हे भाऊ जॅक लावला यांनी। आता हे शॉकअप जुने जे आहे एक लीक झाला होता। एक लीक झाल्यानंतर हे बघू शकता, ऑइल बघा तुम्ही। एक लीक झाल्यानंतर एक नसतो बदलवायचा, दोघं बदलावे लागतात। त्याच्याकरता हा एक आणि इकडचा चांगला आहे। इकडचा बघू दाखवली तुम्हाला, हा बघा, हा लीक नाही आहे, हा चांगला आहे, तरी दोघं बदलावं लागत आहे। आपण हे घेतलं शॉकअपचे पार्ट्सचे। तर याची एका शॉकअपची प्राईज 1310 रुपये। असे दोन घेतले आणि याच्या स्प्रिंग आहे, या स्प्रिंग 100 रुपयाची एक आहे। हे दोन घेतले आणि हे शॉकअप दोन घेतले। आता हे रिपेअरचं काम करत आहे। शॉकअप बदलून घेतोय। शॉकअप गेल्याचा प्रॉब्लेम असा होतो, मला दाखवतो। हे बघा, आता हे टायरचं तुम्ही ग्रिप बघू शकता। इकडचं शॉकअप ओके, राईट साईडचं शॉकअप लीक झालं आहे। आता बघा, याला ग्रिप बघितलं तुम्ही, हे बघा बोट जातो आहे। तर मग त्या साईडचं दाखवतो। हे बघा, याची ग्रिप जाते का नाही त्याच्यात, हे बघा एवढं आधी इकडे बोट गेलं, इकडे जात नाही। शॉकअप लीक झाल्यामुळे टायर ती सटायला सुरुवात करते। त्यासाठी आपण शॉकअप बदलून घेतो आहे, जेणेकरून गाडीत प्रॉब्लेम येणार नाही आणि सस्पेन्शनलाही प्रॉब्लेम येणार नाही। जॅकवर जो चढवला आहे म्हणजे हा जॅक आहे, जॅकवर चढवला आहे मस्त दोघं बाजू एकाच वर। आता त्यांनी हे गुटके लावले खाली समोर आणि या साईडला। आता हा जॅक खाली उतरवला, हे बघा, हा इकडचा लावता येते आणि मग तिकडचा लावला। हे दोघं लावून झाले की मग हे खाली उतरलं की झालं। खाली उतरवलं, जॅक खाली उतरवला किती स्टेबिलिटी होऊन जाईल। त्याच्यानंतर मग हे शॉकअप्स काढून घेतील आणि मग ते बुश बदलून टाकतील आणि मग झालं की निघूया आपण घरी। नट बोल्ट्स असतं शॉकअप्सला, बघू शकता तुम्ही। हा नट बोल्ट आहे, हा उघडण्यात चालू। हा उघडला, खालचा नट बोल्ट आहे, तो ओपन केला की झालं। वॅगनरला टायर 155 65 R14चे लागतात, 14चे रिमेज, लक्षात असू द्या मित्रांनो। विशेष बाब अशी की शॉकअप जरी बदलावायचे असले तरी टायर ओपन नाही करावं लागत, टायर ॲज इट इजच राहतात। इथून शॉकअपचे फक्त नट्स बोल्ट काढायचे आणि खालच्या साईडचे काढून शॉकअप चेंज होऊ शकतो। नीचे तो क्या करेंगे, ऊपर की लाइन दिखेगी।
सीट्स रियर रबर आहे, स्प्रिंग अप्पर हे टाकता येते. आता शॉकअप काढले जुने. याच्यातला हा या साईडचा आहे, लेफ्ट साईडचा हा तर लीक नव्हता. राईट साईडचा दाखवतो तुम्हाला. राईट साईडचा लीक होता म्हणून बदलवतोय आपण. हे बघा पूर्ण लीक झाला आहे. याला जर खाली प्रेस केला तुम्ही तर तेवढं पिकअपने तो वरती येत आणि लगेच प्रेस होतोय. हार्ड नाही राहिला. असं होतंय ते लीक, त्याच्यामुळे आपण हे बदलवतोय आणि लगेच प्रेस होऊन जाते खाली. त्याच्यामुळे हा चेंज करून घेऊ आणि चक्के नवीन आता टाकू त्याच्यामध्ये. आता नवीन शॉकअप लागले हिला, बघू शकता आता. हां हे नवीन शॉकअप्स लावले आणि त्याच्या आणि स्प्रिंग जे आहेत वरच्या बाजूला ते बघा ते काळे. हा राईट साईडचा आहे आणि लेफ्ट साईडचा लागला आहे. तर झालं आहे मित्रांनो आपले काम. तर आपलं बिल झालं आहे 2600 रुपयाचे शॉकअप झाले आणि 200 रुपयाचे ते रबर्स म्हणजे 2800 रुपये झाले आणि 500 रुपये यांची मजुरी होईल. तर मग जवळपास खर्च आपला 3300 रुपये झालेला आहे आणि गाडी काम ओके झालं आहे सगळं. आता काहीच टेन्शन राहणार नाही. सस्पेन्शनचा बराच प्रॉब्लेम देत होती गाडी, तर तो सॉल्व झाला आहे आपला. असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आतापर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू.